जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी, 16 विषयांवरून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू। मर्यादित निधीतून विकासाचे प्रयत्न, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी मनमानी कारभार, विरोधकांना विश्वासात घेत नसल्याचा हिरालाल चौधरी यांचा आरोप। नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जोरदार शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली। नगरपालिकेच्या विविध विषयांवरून दोन्ही बाजूंमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगली। सभेत एकूण 16 विषय मांडण्यात आले होते, मात्र विरोधकांकडून सर्वच विषयांना विरोध करण्यात आल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे। नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी सांगितले की नगरपालिकेला मर्यादित निधी उपलब्ध असताना अमर्यादित कामे आहेत, त्यामुळे उपलब्ध संसाधनांनुसार विकासकामे करण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले। दुसरीकडे भाजपचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी सत्ताधाऱ्यांवर मनमानी कारभाराचा आरोप केला आहे। विरोधकांना विश्वासात न घेता परस्पर ठराव मंजूर केले जात असल्याचे त्यांनी सांगितले। या सर्व घडामोडींमुळे नंदुरबार नगरपालिकेच्या सभेत सत्ताधारी शिंदे गट आणि विरोधी भाजप यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। वीरचक प्रकल्प विषय क्रमांक 4 त्यांनाही त्यांचा विरोध आहे। विषय क्रमांक 8 लाही लेखी विरोध त्यांनी केला। 9 ला पण ते नगरपालिकेची इमारती काय त्याच्यावरही विरोध होता। 15 विषयालाही त्यांचा लेखी विरोध आहे आणि क्रमांक 10 लाही त्यांचा लेखी विरोध आलेला आहे। आता हळूहळू नगरपालिका आता अस्तित्वात येत आहे। याच्या आधी प्रशासक होतं, अस्तित्वात येते नगरपालिका, कारण की खर्च तर अमर्यादित राहतो, पण आपल्याकडे पैसा हा मर्यादित प्रमाणात येतो। तर त्या अनुषंगाने हळूहळू सगळीच कामं मार्गत्वाला आम्ही लावत आहोत, सगळं नियोजन, कारण की पैसा मर्यादित राहतो आणि आपल्या गरजा या अमर्यादित राहतात। तर त्या हिशोबाने आम्ही सगळंच म्हणजे नियोजनबद्ध पद्धतीने नगरपालिकेचा कारभार करून आपल्या ज्या आधी प्रायव्हेटीवरती ज्या आपल्या समस्या आहेत त्या आधी आम्ही सोडू, नंतर मग दुसऱ्या समस्या। आजच्या सर्वसाधारण सभेत एकूण 16 विषय होते, त्यापैकी आम्ही 5 विषयांना हरकती घेतली, कारण की ते 5 जे विषय होते ते सर्वसामान्य नागरिकांशी जुळलेले होते आणि ते बेकायदेशीर ठराव होते, म्हणून आम्ही हरकती घेतल्या। एक 4 नंबरचा विषय होता। 4 नंबरचा विषय असा होता, वीरचक धरणला पर्यटन मधून 5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, त्याला आमचे नगरसेवक चारू दत्त कळवणकर यांनी लेखी हरकत घेतली होती। आणि चारू गोष्ट तुम्हाला त्या 4 नंबरच्या विषयाचे सांगतील। विषय क्रमांक 4 पर्यटनाच्या निधीखाली जो एक प्रकल्प हा सरळ पांढरा हत्तीपोसाचा प्रकार आहे। म्हणजे सर ती जागा आपली नाही, त्याची मालकी नाही, अजूनही अद्याप ती जागेचं काही कोणाची मालकीची त्याचं काही खरं नाही, तरी ते पर्यटन प्रकल्प साकारायचा, नगरपालिका त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायची, भविष्यात सीबी गार्डन, छत्रपती नाट्यगृहासारखे वास्तू उभा करायच्या, त्याच्यापासून उत्पन्न काही नाही, खर्च जास्त, म्हणजे सरळ पांढरा हत्ती पोचण्यासारखा प्रकार आहे। आणि मूलभूत समस्या ज्या नगरपालिकेत दूषित पाणी, खड्डे, गटारी याच्यावर लक्ष द्यायचे नाही आणि काहीतरी नवीन प्रोजेक्ट आणून ते दाखवायचे जेणेकरून नगरवर नुकसान होईल, हा त्यांचा हेतू म्हणून आम्ही विरोध केला। आपण नगरपालिका मशिनरी करते त्याला आमचा विरोध आहे। हा ग्रामपंचायतीची जागा आहे, ग्रामपंचायतीची जागा ग्रामपंचायत विकसित करू शकते, पण नंदुरबार नगरपालिकेचा हट्ट हाच आहे, परंतु त्या बेकायदेशीर ठरावाला आम्ही विरोध केलेला आहे। नंतर 8 नंबरचा एक विषय आहे, तो पुन्हा 37 एक कलम याचा कसा दुरुपयोग होतो हे आज सुद्धा नंदुरबार नगरपालिकेने केलेला आहे। 37 एक कलम हा किरकोळ दुरुस्ती याच्यासाठी हा कलम आहे, परंतु ग्रीन झोन आरक्षण काढून त्याला येलो झोन करण्याचा हा जो सिटी सर्वे क्रमांक 352/2 आणि दुसरा आहे 273/2/1 हे शेती विभागातून रहिवास विभागात समाविष्ट करणे, याला आम्ही हरकत घेतली आहे, कारण की नंदुरबार नगरपालिकेला 37 एक कलम अंतर्गत हा
अधिकारच नाहीये, तो मंत्रालय स्तरावरचा आहे. परंतु कसं बेकायदेशीर करावं आणि 37 एकचा जो कलम आहे त्याचा एवढा दुरुपयोग करत आहे. हॉस्पिटलच्या साठी आरक्षणासाठी तो उपयोग केला आहे, ग्राउंड साठी तो उपयोग केलेला आहे आणि पुन्हा ग्रीन झोन उठवून त्याला रहिवास मध्ये घेतला आहे. आम्ही यासाठी मागचे जे 37 एकचे कलम जे हॉस्पिटल आहे, ग्राउंड आहे, याच्या 308 प्रमाणे दाखलच केले आहे. पण पुन्हा हा दुरुपयोग केला, त्याच्यासाठी आम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठी हा विरोध केलेला आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचा एक विषय आहे की नंदुरबार नगरपालिकेच्या इमारती गाळे स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट करून त्याला विचार विनिमय करणे. आता आम्ही विचारलं कोणत्या इमारती, कोणते गाळे, आम्ही आमचे मत कसं काय व्यक्त करायचं, तर त्यांनी माहिती दिली नाही. आम्ही तुम्हाला माहिती देऊ, आम्ही सांगितलं जोपर्यंत आम्हाला माहिती देत नाही तोपर्यंत आम्ही याला पाठिंबा बी देणार नाही, विरोधी करणार नाही, कारण की त्या गोष्टीची माहितीच नाही. तर आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही आमचं मत 9 नंबरच्या विषयाला लेखी स्वरूपात मांडणार आहोत. त्यानंतर आहे 16 नंबरचा विषय, नंदुरबार नगर परिषदची जी शाळा आहे, शाळा नंबर 10, ती जीर्ण धोकादायक असताना त्याच्या तोडणे कामी मंजुरी घेणे. ह्या तोडल्यानंतर तुम्ही करणार काय? याच्या शाळेच्या जागेवर शाळा बनवणार आहे तर काय? त्यांनी आम्हाला याच्या कुठलंच ठोस सांगितलं नाही. आमचे तसं विचाराधीन काहीच नाहीये. म्हणून आमच्या नगरसेविका आहेत सौ नीता सतीश मराठे यांनी त्यांना विचार नाही केली. त्यांनी न सांगितल्यामुळे त्यांनी हरकत घेतली आणि सूचनाही केल्या की ती तोडल्यानंतर तुम्ही शाळेच्या जागेवर शाळेची इमारत बनवा किंवा तो जो तेवढा परिसर आहे तिथं स्पार्किंगची जागा नाही, तिथं अडचण येत, तिथं पार्किंग झोन करा. नंदुरबार नगरपालिका अशी चांगली सूचना त्यांनी मांडलेली आहे. म्हणून त्या अशा 5 याला आम्ही विरोध केला आहे आणि 1-9 नंबरच्या विषयाला आम्हाला माहिती दिल्यामुळे आम्ही आमचं मतच व्यक्त केलेलं नाहीये. आजपर्यंत तो प्रोजेक्ट सुरुवात झालेला नाहीये, पाणीच गेलेलं नाहीये आणि कारण तेच म्हणतात कारण येत नाही आणि त्याला दुरुस्तीसाठी खर्च किती काय त्या ठेकेदाराला बॅकलिस्टित केलंय काही माय, म्हणून आम्ही याला विरोध केलेला आहे. आणि 4 नंबरच्या याला विरोध केलेला आहे, 16 नंबरच्या याला विरोध केलेला आहे आणि 8 आणि 15 जो ग्रीन झोन आहे त्याला विरोध केलेला आहे आम्ही.